सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दॅट इज सिव्हिल वेट जे आहे 3 PYQ आणि 3 सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं जे आहे ते स्वागत आहे. NMC JEE चे हे 3 PYQ 3 सिरीजवाली आपण सिरीज चालू केली आहे. रिमेनिंग क्वेश्चन्स आपल्याला राहिले त्यासाठी. सो क्वेश्चन फर्स्ट जो आहे त्याच्यात आहे द मॅक्युले मेथड यूज इन द स्ट्रक्चरल अनालिसिस सिम्प्लिफायज द हँडलिंग ऑफ बीम सब्जेक्टेड टू. सो दिस मॅक्युले मेथड जे आहे हे मॅक्युले मेथड हे स्ट्रक्चरल अनालिसिसमध्ये यूज होते. डिफ्लेक्शन फाइंड आउट करण्यासाठी या मेथडचा यूज करतो आपण. आणि हे मेथड जे आहे म्हणते हे इनिशियली प्रायमरीली कोणाचं जे हँडलिंग आहे म्हणजे कोणत्या बीम्सचं जे बीमवर कोणत्या प्रकारचं लोड असलं पाहिजे त्याला ते सिम्प्लिफाय करते किंवा त्यानं ते अझम्पशन घेतलं आहे. तर मॅक्युलेनं जे आहे हे अझम्पशन घेतलं आहे की द कॉन्सन्ट्रेटेड लोड ॲट डिफरंट पॉईंटवरचं जे कॉन्सन्ट्रेटेड लोड आहे हे डिफरंट पॉईंटवरचं जे कॉन्सन्ट्रेटेड लोड आहे त्याच्यासाठी त्यानं हे जे आहे हे अझम्पशन घेतलेलं आहे. दॅट इज ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर फॉर दिस मॅक्युलेज मेथड. लक्षात ठेवा या क्वेश्चनला, इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चन आणि डिफरंट पण आहे. वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन एकदम सिम्पल आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो की द वेज रेट्स आर मोस्ट इन्फ्लुअन्स बाय. वेज रेट म्हणजे काय रे? वेज रेट म्हणजे डेली वेजेस म्हणजे काय? भत्ता. हा मिळणारा भत्ता जो आहे दॅट इज कॉल्ड वेज रेट. तर वेज रेट मोस्टली कशामुळे इन्फ्लुअन्स होत असतात म्हणते? जेंडर, एज किंवा मटेरियल क्वालिटी किंवा स्किल लेवल. देखो वेज रेट जे असतात ते स्किल लेवलनं जे आहे ते इन्फ्लुअन्स होत असतात. ऑप्शन नंबर 3 बिकॉज आपण स्वतः पण पाहिलं आहे की अनस्किल्ड लेबर अँड स्किल्ड लेबर हे 2 कॅटेगरीज आपण बघितले आहे. सो यामुळे जे आहे ते वेज रेट किंवा भत्ता, डेली भत्ता जो आपण म्हणतो तो याच्यामुळे अफेक्ट होतो की स्किल काय किती आहे त्यामुळे. अनस्किल्ड लेबरचा भत्ता कमी असतो, स्किल्ड लेबरचा भत्ता जो आहे ते डिमांड जास्त असल्यामुळे जास्त असतो. सो दॅट वॉज दॅट क्वेश्चन. बोलूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन एक छोटंसं न्यूमरिकल आहे, एकदम सिम्पल न्यूमरिकल आहे. कॅल्क्युलेट द स्क्रॅप व्हॅल्यू म्हणते ऑफ द ओल्ड लॅथे मशीन. दिलेलं काय की कॉस्ट ऑफ परचेस ऑफ लॅथे जे आहे ते 2 लाख आहे. 2 लाख जे आहे ते कॉस्ट ऑफ परचेस आहे लॅथेची. आणि स्क्रॅप व्हॅल्यू किती आहे म्हणते रे? तर 10% ऑफ द कॉस्ट ऑफ मशीन. हे जे परचेसची कॉस्ट आहे याच्या 10% जो आहे त्याची स्क्रॅप व्हॅल्यू आहे म्हणते. बस दॅट इज स्क्रॅप व्हॅल्यू जो आहे ते 10% ऑफ दॅट टोटल व्हॅल्यू आहे. तर ही टोटल व्हॅल्यू आपल्याला दिलीच आहे ऑलरेडी. त्याच्यात 10% आपल्याला फक्त घ्यायचं आहे. सो आपण काय फक्त 10% याचं घेऊन घेऊ. सो व्हॅल्यू काय येईन रे? 20,000. सरळ सरळ याचा जर 10% घेतला तर व्हॅल्यू काय येणार आहे? 20,000. दॅट इज ऑप्शन नंबर 3. सो हे होते आपले 3 क्वेश्चन मित्रांनो. आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करा, तुम्ही सबस्क्राईब पण करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. स्टे ट्यून आणि अभ्यास करत राहा. खरंच भरती येतच आहेत, अपॉर्च्युनिटीला ग्रॅब करा आणि अभ्यास करत राहा. मोटिवेशन जागृत करा, मोटिवेशन कॉन्स्टंट ठेवा. सो धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण.